श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कलियुगामध्ये दत्त उपासनेचे विशेष महत्त्व गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्येच महाराजांच्या अनेक क्षेत्रांपैकी गाणगापूर हे एक महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. ते गुरुस्थान म्हणून देखील ओळखले जाते. अशा या गाणगापुरामध्ये दत्त महाराजांचे अवतार नृसिंह सरस्वती यांची ही तपोभूमी. या तपोभूमीमध्ये श्री गुरूंचा 23 वर्ष वास होता. भीमा तटी असे गाणगा भुवन, पुण्यभूमी असे या त्रिभुवन, अशी या गाणगापुराची महती गुरुचरित्रात सांगितली आहे. अशा या तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे श्रीमंत नृसिंह सरस्वती महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीच्या प्रथम दिनी अष्टतीर्थे प्रकट केली. तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये 49व्या अध्यायात आलेली आहे. दत्तावतार नृसिंह सरस्वती महाराजांची कर्मभूमी तपोभूमी असलेले गाणगापूर हे या अष्टतीर्थांमुळे अधिकच विशेष झाले आहे. तीर्थ म्हणजे पवित्र स्थानच. येथे स्नान केल्याने पाप नाहीसे होते आणि मनुष्याला विशिष्ट फळ मिळते, असा या तीर्थांचा महिमा आहे. या तीर्थात स्नान केल्याने काल अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते. दारिद्र्य नाश होतो. सर्व पापे नाहीसे होऊन आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते. काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते. प्रयाग येथील त्रिवेणी नद्यांच्या संगमाच्या स्नानाचे फळ मिळते. जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात. आश्विन वैद्य चतुर्दशी म्हणजेच दिवाळीच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी श्री गुरु आपल्या शिष्यांना त्रिस्थळाचे स्नान करण्यास सांगतात. या त्रिस्थळींमध्ये गया, प्रयाग आणि वाराणसी यामध्ये त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते. सर्व शिष्यांनी यात्रेची तयारी करण्यासाठी जातो असे म्हणताच श्री गुरु हसून म्हणाले, आपल्या गाणगापूर ग्रामामध्येच ही तीर्थ असताना अन्य कोठे जाण्याची गरज नाही. आणि त्यांनी शिष्यांना संगमावर नेऊन अतिशय आनंदाने श्री गुरूंनी शिष्यांसमवेत संगमामध्ये स्नान केले. त्यांना त्या अष्टतीर्थांबद्दल माहिती सांगितली. तर अशा या तीर्थक्षेत्र असलेल्या गाणगापूरमधील ही अष्टतीर्थे कोणती आणि त्यामध्ये स्नान केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा. श्री क्षेत्र गाणगापूर येथील पहिले तीर्थ म्हणजेच षटकुळ तीर्थ. आपण जेव्हा भीमा अमरजा संगमावर जातो तेव्हा तिथे आपल्याला षटकुळ तीर्थ आणि नृसिंह तीर्थ लागते. या तीर्थांमध्ये प्रथम तीर्थ आहे षटकुल तीर्थ. हे तीर्थ त्रिवेणी प्रयाग समान आहे. इंद्र व जालंधर दैत्याच्या युद्धामध्ये जेव्हा देवगण मारले गेले, इंद्राला शिवशंकरांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित जलकुंभ दिला. अभिमंत्रित जल मृतदेवांच्यावर शिंपडताच देव पूर्वीसारखे झाले. त्याच कुंभातील उरलेले जल घेऊन जाताना पृथ्वीवर पडले तेव्हा त्यातून प्रवाह निर्माण झाला आणि संजीवनी नावाची नदी उत्पन्न झाली आणि पुढे अमरजा नावाने प्रख्यात झाली. येथेच या अमरजा नदीच्या संगमावर हे षटकुल तीर्थ आहे. या तीर्थांमध्ये स्नान केल्याने कालमृत्यू व अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते. या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांच्या स्नानाचे फळ देखील मिळते. गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन आपल्याला घडते. श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्टाला नेहमी पाणी घालत असे आणि पुढे गुरु कृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली. त्या औदुंबराचे आपल्याला या संगमावरती दर्शन घडते. त्यानंतर येते ते भागीरथी तीर्थ. हे तीर्थ मणिकर्णिका समान आहे. या तीर्थामध्ये स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते. भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे देखील म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकरांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तेथे आणली असे ह्या कुंडाचे महत्त्व आहे. त्यामुळे तेथे मणिकर्णिका कुंड निर्माण झाल्यामुळे तेव्हापासून सर्वजण तेथेच स्नानदानादी कर्म करू लागले. त्यानंतर येते ते पाप विनाशी तीर्थ. तीर्थात स्नान मात्रे पाप राशी जैसे तृण अग्नी लागे. हे तीर्थ पाप विमोचक आहे. येथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांची पापे नाहीशी होतात. प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पूर्वाश्रमीच्या भगिनी रत्नाई
यांच्या हातून पूर्वजन्मामध्ये 5 मांजरांचा वध झाला होता. आणखी दोष केले असल्याचे फळ त्यांना श्वेतकुष्ठ झाला. श्री गुरु म्हणाले, तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. तेथे तू नित्य नियमाने स्नान कर, म्हणजे सप्तजन्मातील सर्व पातके नाहीशी होतील. याविषयी संदेह बाळगू नकोस. श्री गुरूंचे वचन ऐकून रत्नाबाईंनी पापविनाशी तीर्थाजवळ राहून त्रिरात्री स्नान केले. त्यामुळे तिचा कुष्ठ रोग नाहीसा झाला. याच पापविनाशी तीर्थावरती श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. त्यानंतर आहे ते कोटी तीर्थ. सोम सूर्यग्रहण अथवा संक्रांती पर्वणी, अमावस्या, पौर्णिमा, प्रतिपदा या दिवशी येथे स्नान करावे असे श्री गुरूंनी सर्वांना सांगितले. येथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केल्याचे पुण्य मिळते. हे तीर्थ दंडवते मठाच्या पाठीमागे आहे. असे म्हणतात की या तीर्थामध्ये स्नान केल्याने आत्मशुद्ध होऊन मोक्ष प्राप्त होतो. जम्बूद्वीपामध्ये असलेल्या सर्व पवित्र तीर्थांचा महिमा या तीर्थामध्ये आहे. त्यामुळेच येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केलेले पुण्य मिळते. तुम्ही येथे जर 1 रुपयाचे जरी दान केले तरी तुम्हाला कोटी रुपये दान केल्याचे पुण्य या क्षेत्रामध्ये, या तीर्थामध्ये स्नान केल्याने मिळते. त्यानंतर आहे रुद्रपाद तीर्थ. हे तीर्थ गये समान आहे. गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसे होऊन मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. त्यामुळे ज्या लोकांना गया येथे जाऊन संगमावरती स्नान करणे शक्य नाही त्यांनी या तीर्थामध्ये स्नान करून रुद्रपादाला पूजावे. माघ महिन्यामध्ये प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज येथे आपल्या शिष्यांसह स्नानासाठी येतात. आजही तो उत्सव गाणगापूर ग्रामामध्ये मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. त्यानंतर आहे ते चक्रतीर्थ. या ठिकाणी चक्रेश्वराचे स्थान आहे. त्यामुळे हे तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे. येथे स्नान करून येथील केशव मंदिरामध्ये जर आपण पूजा केली तर द्वारावतीचे चौपट पुण्य आपल्याला मिळते. आणि येथे असा महिमा आहे की या तीर्थामध्ये जर तुम्ही स्नान केले तर अज्ञानीला देखील ज्ञानप्राप्ती येथे होऊ शकते. तसेच येथे अस्थि विसर्जन देखील करतात. विसर्जित केलेल्या अस्थि चक्राकार होऊन भीमा अमरजा संगमामध्ये जाऊन मिसळतात अशी येथे मान्यता आहे. सर्वात शेवटचे आणि महत्वाचे तीर्थ म्हणजे मन्मथ तीर्थ. श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करेगा नित्य त्याची आम्ही सदा तेथे असो. गावाच्या पूर्व भागामध्ये कल्लेश्वर मंदिराच्या समोर हे तीर्थ आहे. कल्लेश्वर हे गोकर्ण महाबळेश्वर समान क्षेत्र आहे. येथे स्नान करून कल्लेश्वराची पूजा करावी. संपूर्ण श्रावणामध्ये अभिषेक करावा व कार्तिक महिन्यामध्ये दीपाराधना करावी. त्याचे अनंत पुण्य आहे असे श्री गुरूंनी सांगितले आहे. या मन्मथ तीर्थावरती जर तुम्ही स्नान करून कल्लेश्वराला पूजले तर तुमची वंशवृद्धी होऊन अष्टैश्वर्य प्राप्त होते. तर अशी ही अष्टतीर्थे प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी या गाणगापूर भुवनी स्थापन केली आहे. त्याचे सविस्तर वर्णन श्री गुरुचरित्राच्या 49व्या अध्यायामध्ये दिलेले आहे. गाणगापुरामध्ये येणारे भक्त मोठ्या संख्येने या अष्टतीर्थांचे स्नान करतात. जेव्हा कधी तुम्हाला गाणगापुरात जाण्याचा योग जुळून येईल तेव्हा या अष्टतीर्थांचे स्नान अवश्य करा. मात्र नदी, घाट, मंदिर परिसर अस्वच्छ होणार नाही याची दक्षता देखील आपण सर्वांनीच घ्यायला हवी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अष्टतीर्थांचा महिमा सांगणारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.